नमस्कार, मी सुवर्णा. तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. पहा किसी ने बड़े कमाल की बात कही है. अगर सांप घर में दिखाई दिया जाए तो लोग डंडा मारने लगते हैं, और वही सांप मंदिर में दिखाया जाए तो उसकी पूजा की जाती है. पहा व्यक्तीचा सम्मान हा व्यक्तीची वेळ आणि व्यक्तीची स्थिती याच्यावर अवलंबून असतो. पहा माणसंही कशी असतात. सम्मान तिथेच केला जातो, त्याच वेळेस सम्मान व्यक्तीचा केला जातो जेव्हा त्या व्यक्तीपासून आपल्याला काही मदत मिळणार आहे का. जर व्यक्तीपासून आपल्याला लाभ होणार असेल तर नक्कीच त्या व्यक्तीचा मान सन्मान केला जातो. काही माणसं ही अशा प्रवृत्तीची आजच्या या युगामध्ये आपल्याला पाहावयास मिळतात. मग जे लोक मोठी असतील, श्रीमंत असतील, त्यांच्या मागे पुढे लोक करतात का. कारण युगच हे असं आहे की इथं मोठ्याला किंमत दिली जाते आणि छोट्याला मुळीच किंमत दिली जात नाही का. तर आजच्या युगामध्ये माणसं ही फार स्वार्थी बनली आहेत, खूप धूर्त बनली आहेत. आपला हेतू जर साध्य होणार असेल तर आणि तरच त्या व्यक्तीच्या मागे पुढे करतात. पण जिथं कोणताही हेतू आपला साध्य होणार नाही, मग ती व्यक्ती कितीही प्रामाणिक असू दे, त्या व्यक्तीला विचारलं जात मुळीच नाही. युगच हे असं आहे. म्हणजे वेळ आणि त्या व्यक्तीची असलेली स्थिती याच्यावरच त्या व्यक्तीचा सन्मान अवलंबून असतो. पहा किती विचित्र हे जग आहे. खूप विचित्र आहे. खूप स्वार्थी माणसं या जगामध्ये आहेत. केवळ आणि केवळ पैशाच्या पाठीमागे लागलेली माणसं आहेत. इथं नीतिमूल्य अजिबात जोपासली जात नाही. नीतिमूल्य अगदी पायधुळीत तुडवली जातात. मग ती व्यक्ती कोणतीही असू दे, कोणत्याही थरातील असू दे, त्याच व्यक्तीच्या पाठीमागे लोक धावत असतात. पण जी व्यक्ती प्रामाणिक आहे, नेक आहे, आपलं काम आणि आपण याच्यात जर मशगूल असेल तर त्या व्यक्तीकडे, त्या व्यक्तीबद्दल म्हणजे वाईट साईड बोललं जातं. त्या व्यक्तीकडे कोणी लक्ष देत नाही. पण तेच जर एखादी व्यक्ती प्रामाणिक नसतात, अशा बरेचसे व्यक्ती असतात, तरीसुद्धा त्या व्यक्तींना अगदी वर चढवलं जातं. खूप त्यांची स्तुती केली जाते, खूप प्रशंसा केली जाते. पण ही स्तुती प्रशंसा काय कामाची, फुकटची. कारण एक दिवस असा येतोच आणि तो दिवस असतो तो खूप महत्त्वाचा असतो. कारण नियती सर्व पाहत असते. जे कर्म आहे आपलं, ते कर्मच आपल्याला पाहत असतं आणि कर्मच आपल्याला काय करत असतं, आपलं प्रशस्तीपत्र आपणाला देत असतं. त्याच्यामुळे मोठे लोक आहेत त्यांच्या पाठीमागे न धावता जे खरं आहे, योग्य आहे, त्याच व्यक्तीच्या पाठीमागे धावणं महत्त्वाचं आहे. नाही तर काही लोकांना सवय असते, खोटं नाटं बोललं जातं. स्वतःची पाठ थोपवून घेण्यासाठी एखाद्या व्यक्तीबद्दल खोटं नाटं बोललं जातं, वाईट साईट बोललं जातं. आपले 4 शब्द घालून ती व्यक्ती त्या व्यक्तीला सांगत असते आणि आपली प्रशंसा करून घेत असते. पण ही प्रशंसा काय कामाची. प्रशंसा काहीच कामाची नाही. काही लोकांना ही फार अशी सवय असते, पण ही सवय वेळीच बदलणं गरजेचं आहे. काही लोक असतात अशा प्रवृत्तीची, उगीच इकडचं तिकडं सांगणं आणि तिकडचं इकडं सांगणं. त्यांना वाटतं आपण फार मोठं काम केलं, फार भलं मोठं काम केलेलं आहे. पण त्यांना माहीत नाही आपण एक पापाचे वाटेकरू बनलो आहोत. आपण फार मोठं पाप करत आहोत हे त्यांच्या मुळीच लक्षात येत नाही. कारण ते जे करत असतात ते काम योग्य नसतं आणि त्याचा मोबदला त्यांना त्या रूपात मिळत असतो. जे आपण देतो तेच आपणाला मिळत असतं. हे सदैव ध्यानात ठेवणं गरजेचं आहे. मग काय पाहणा, सन्मान करताना विचारपूर्वकच सन्मान करा. सन्मान हा योग्य व्यक्तीचाच करा. केवळ स्वार्थासाठी उठसूट कोणाच्याही पाठीमागे मुळीच लागू नका. आपण आपलं व्यक्तिमत्व हे चांगलं ठेवा, हा संदेश असेल. चला
तोपर्यंत सर्वांना अगदी मनपूर्वक धन्यवाद. हसत राहा, हसवत राहा, मस्त राहा आणि मजेत राहा. उत्साही राहा आणि आनंदी राहा आणि प्रेरणासुद्धा देत राहा. सर्वांना पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद.